यांची जत्रा नावाची ही कथा. तब्बल 2 वर्षांनी गावाला निघालो. घरचं बिऱ्हाड गाडीच्या पाठीवर लादलं. आई वडील, घरातील 3 सुना, 5 नातवंड, मोठा भाऊ आणि मी असा मोठा प्रपंच घेऊन मराठवाड्याच्या दिशेनं जिल्हे तालुके गाडीच्या चाकाखाली तुडवीत तुडवीत गावाच्या वेशीवर आलो. गावात किर्रा अंधार पडला होता. रात किड्यांची मैफिल रंगली होती. गावातल्या नातनात मंदिरात भजनात दंग असलेल्या मंडळींनी जोर धरला होता. मंदिरात ये जा करणाऱ्यांची संख्या मोजकीच होती. गावातील चिरेबंदी वाडे थंडीला वाड्यात शिरकाव करू देत नव्हते. गावातील माणसं जागीच होती. काही गावकरी घोळका करून कट्ट्यावर चर्चा करत बसली होती. जत्रेला आलेली लोक ती हेरीत होती. ती पुढं जाताच त्यांची चर्चा पुन्हा सुरू होत होती. ते सर्व पाहत पाहत घराजवळ आलो. वडिलांचा आदेश आला, भुरादादाच्या घराकडे घे. भुरा तात्या आम्हाला पाहून खुश झाला. गांधी तात्या, चंदर तात्या, बंडू दादा, बबन तात्या ही भाऊबंदकी विचारपूस करू लागली. रात्रीचे 12 वाजून गेले. रात्र मी म्हणत होती. गार वाऱ्यानं मनावर घेतलं तो सैरा वाऱ्या पळू लागला. माणसं झोपेच्या तयारीत लागली. आम्ही पण मिळेल त्या जागेवर आमचा भार टाकून दिला. थकलेल्या शरीराला आधार मिळाला आणि आम्ही झोपी गेलो. पहाटेचे 5 वाजलेले. भुरा तात्याच्या दारातला पाण्याचा हापशा धडाधड वाजू लागला. त्या हापशानं झोप मोडली. डोळे चोळत उठलो. काकू म्हणाली, आहे सोना, अरे झोप झोप, हे का रोजच आहे? होय बरोबर आहे काकू, पण माझ्यासाठी नवीन आहे ना. काकू सकाळीच हसली. मोकळ कपाळ घेऊन लिंबा काकू हसू लागली. सकाळ उरकली. मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरामध्ये हल्ली मुकामी असलेली मंडळी मायगावी परतली होती. ती मंडळी आपल्या नातलगांना भेटत होती, बोलत होती. लक्ष्मण, उमेश, विकास हे जिवलग भेटले, बोलले, खुशाली विचारली, कळवळली. आम्ही सर्व संसारात गुरफटलेली माणसं एकमेकांच्या वडिलांच्या आदेशानुसार वालूरला गेलो. वालूर आमच्या गावापासून जवळच 4-5 किलोमीटर अंतरावर. गावातल्या काही माय मावल्या डोक्यावर टोपले घेऊन शेताच्या दिशेने चालू लागल्या. कुणाच्या खांद्यावर, कुणाच्या कढावर, तर कुणासोबत पायी चालणारी लहान सहान मुलं आपल्या आईवडिलांच्या सोबत रस्त्यानं जात होती. त्या रस्त्यावर अवजड वाहने आपापल्या मर्यादेत पळत होती. मालकाच्या डोक्याचा भार कमी आणि खिशातलं वजन वाढवणारं ते डबल ट्रॉलीचं ट्रॅक्टर घेऊन जाणारा ड्रायव्हर कुमार सानूचं गाणं ऐकत ट्रॅक्टर चालवत लागला. 407 आणि त्याच्यात 2-2 फोटो उडून आदळणारी माणसं नि त्यांचा तो वेदनादायी प्रवास सुरू होता. सुसाट वेगानं गाडी पळवणारा तो गावातला तरुण रायडर धूळ उडवत मोटरसायकल पळवू लागला. गावाकडली लालपरी काळा धूर सोडीत प्रवाशांना त्यांच्या ठिकाणावर सोडायचं काम करत होती. कंबर तोडणारी बैलगाडी, आरामदायक असलेली एक्सवी कार गावातले खड्डे बहादर रोडवरून निसंकोचपणे चालवत होत्या, पळत होत्या. एका बाजूला झुकलेली रिक्षा कडीकडेनं धावत होती. त्या रिक्षातील माणसं येणा जाणाऱ्या गाड्याकडे बघत प्रवास करत होती. रोडच्या कडेला असलेले धूळ खात हिरवीगार झाडं, आकाशात झेप घेणाऱ्या पक्ष्यांची थवे आणि नजर जाईल तिथपर्यंत ती मोकळी जमीन समुद्रासारखी पसरली होती. हे आमच्या गावाचं आणि गावाच्या जवळचं चित्र. हे सर्व पाहत मी वालूरला पोहोचलो. वालूरचं काम झालं आणि पुन्हा गावात परतलो. आज गावची जत्रा, महाशिवरात्री. भाविकांची तोबा गर्दी. पाहुणे आणि गावकरी नारळ, साखर, पेढे, वर्गणी अशा स्वरूपाचं देणं देत होती. काही मागणं मागित होते, काही नवस करीत होते आणि काही जण नवस फेडतही होते. जत्रेला रूप आलं होतं. अनेक प्रकारच्या खेळणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद, खमंग सुवास दरवळणारा चिवडा, लाडू, थंड पेय व कुल्फीवर लहान मोठ्यांची पडलेली झुंड ही सारखीच होती. आपापल्या जागा सुरक्षित करून विक्रेते आपला व्यवसाय करू लागले. नवख्या नवऱ्या आपल्या जोडीदाराला जत्रा आणि जत्रेतील दृश्य दाखवण्यासाठी घेऊन आल्या होत्या. हातात भरभरून बांगड्या, कपाळावर टिकली, भांगेत कुंकू आणि चेहऱ्यावर निरागस हास्य प्रसिद्ध करून ते जोडपं जत्रेत फिरू लागलेलं. जत्रेत फिरणाऱ्या काही वयस्कर बायका, माय पोरीचा पदर कुठं चाललाय आणि काय हिडगायली ही बाय, कुणाची वय, असं म्हणून गावातल्या वयस्कर बायका त्या जोडप्याची मापं काढू लागल्या. किराणा दुकानासमोर कट्ट्यावर कुस्त्यांच्या गप्पा चालू होत्या. पहिलवानांची तारीफ चालू होती. बीडीचे झुरके घेत गप्पा रंगल्या होत्या. जत्रा, कुस्त्या, पाहुणे, गावातल्या सर्वांच्या एकीकडं कांतीलालाच्या जुळ्या मुलांनी किराणा दुकानात येणाऱ्या नवीन ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लहान मुलं त्यांना पाहून चकित होत होते. ते जमा होऊन दुकानावर गर्दी करू लागले. 2-5 रुपये देऊन दिल्या त्या वस्तू खात घरी पळू लागले. हळूहळू दिवस रात्रीत बदलू लागला. मंदिराच्या समोरील बारव दिव्यांनी लखलखीत केली होती. डोक्यावर चंद्र येऊन ठेपला होता. आकाशात चांदण्या चमकू लागल्या.
चंद्र आपला पूर्ण प्रकाश गावावर बरसवत होता. लाऊडस्पीकरमध्ये पालखी येणार आहे अशी घोषणा झाली. लोक आपापल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीची वाट पाहू लागले. थोड्या वेळानं पालखी मिरवणूक दारासमोर आली. गावकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. काही जण प्रसाद ओझळू लागले. त्या गटमटीत एका आजोबांनी रेवडी समजून रस्त्यावरील खडाच चावला. गालाला हात लावून तो खडा पुन्हा पालखीच्या आवारात फेकून पालखीला हात जोडले आणि आपल्या काठीच्या आधारानं ते आजोबा घराकडे निघाले. पालखी मंदिरात पोहोचली आणि त्या मागोमाग गावकरी मंडळी मंदिराच्या सभामंडपात कीर्तन भजन ऐकण्यासाठी जमा झाली. गाव रिकामं झालं. तरणी जमा झाली. गप्पा गोष्टी करून पुन्हा आपापल्या घरी जांभया देत गेली आणि अशातच सकाळ झाली. बाहेर गावाहून आलेले पाहुणे आपापल्या नातेवाईकांना भेटून परतीला निघणार होते. शहराच्या दमकोंडी वातावरणाच्या कोसं दूर असलेल्या वयस्कर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आणून ही मंडळी पुन्हा कामकाजात गुंतण्यासाठी जाणार होते. एक एक करत आलेले सर्व शहरीकर आपल्या आपल्या घरट्यात परतले. आम्हीही तयारी केली नाशिकला निघण्याची. आवराआवर झाली. मेहनतीनं भरलेलं पाणी ओतून मोकळं झालो तेवढ्यात भुरा तात्या आला. निघाले का? वडील बिडीचे झुरके घेत म्हणाले, हो हो, घराकडे ध्यान ठेवायचं बरं दादा. मी असल्यावर कोणाला बी फिरकू देणार नाही. तुम्ही जा सांभाळून. भुरा तात्या काळजी करत बोलू लागला. भुरा तात्याच्या लेकीने दिलेले 200 रुपये आईनं भुरा तात्याला दिले. सुरकुतलेल्या चेहऱ्यानं भुरा तात्या हसू लागला आणि पुन्हा रडू लागला. मी मोकळा आता पुन्हा घर मागायला, असं म्हणत त्यानं आम्हाला निरोप दिला आणि आपल्या घराकडे निघाला. त्याची पाठमोरे आकृती पाहत विचार करू लागलो, गावात येण्या अगोदर 2 दिवसापूर्वी जी लोकं होती तीच गावात असणार. 3-4 दिवसांची जत्रा त्यांना वर्षभराचा आनंद देते. जत्रा संपली की माणसं आल्या त्या वाटेने निघून जातात. राहतात फक्त 4 दिवसांची आठवणी आणि तेच गाव, तीच माणसं आणि तेच त्यांचे सुखदुःख. लेखक सुनील सोपान पारवे, सत्यशोधक बहुजन आघाडी नाशिक. अभिवाचन बबन सखाले, सासवड.